नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे गर्भाशयाचा शोथ. त्याला सूज किंवा दाह असे म्हटले जाते. स्त्रीच्या शरीरामध्ये गर्भाशय हा एक अतिशय नाजूक अवयव आहे. अनेक कारणांनी तो व्याधीग्रस्त होऊ शकतो. त्यापैकी गर्भाशयाचा शोथ म्हणजे इन्फ्लॅमेशन हा एक सर्वसामान्य विकार आहे. हा तीव्र किंवा दीर्घकालीन स्वरूपाचा असू शकतो. गर्भाशय हा एक पोकळ पेयरच्या आकाराचा स्नायूंनी बनलेला अवयव आहे. हा कमरेच्या हाडांच्या पिंजऱ्यामध्ये ओटीपोटीमध्ये असतो. याची लांबी 7 सेंटीमीटर, रुंदी 5 सेंटीमीटर आणि जाडी 2.5 सेंटीमीटर असते. याचे अरुंद तोंड योनी मार्गाला जाऊन मिळते. या मुखाला ग्रीवा असे म्हणतात आणि वरच्या अरुंद भागाला पिंड असे म्हटले जाते. गर्भाशय अंतःस्तराला शोथ म्हणजे इन्फ्लॅमेशन किंवा सूज आले असेल तर त्याला अंतःस्तर शोथ असे म्हटले जाते. गर्भाशयाच्या स्नायूचा शोथ असेल तर त्याला गर्भाशयाचा शोथ असे म्हटले जाते. अंतःस्तर शोथ हा बहुतेक ग्रीवाच्या अंतस्थ पुरता मर्यादित असू शकतो. आता याची लक्षणे: बारीक ताप येणे, डोके दुखणे, अशक्तपणा, भूक लागत नाही, पाठ आणि ओटीपोटीमध्ये दुखणे, योनीमध्ये खाज येणे. दीर्घकालीन स्वरूपामध्ये हीच लक्षणे दिसतात, पण ती सौम्य स्वरूपात असतात. मुख्य त्रास म्हणजे अंगावरून स्वच्छ, पारदर्शक किंवा पिवळसर द्रव वाहतो. या रोगामुळे वंध्यत्व येऊ शकते. थंडी वाजून ताप येणे, नाडीचे ठोके वाढणे, मळमळ, पोटामध्ये दुखणे आणि पांढरे पाणी वाहणे हे अंतःस्तर शोथाची लक्षणे आहेत. तसा हा रोग क्वचितच होतो, परंतु जीवाणू संसर्ग झाल्यामुळे होऊ शकतो. दीर्घकालीन अंतःस्तर शोथाची अनेक कारणे आहेत. अनियमित पाळी येणे, मोठ्या प्रमाणामध्ये श्वेतप्रदर, बद्धकोष्ठता, उत्साह नसणे, हातपाय गळून जाणे, पाठ दुखणे आणि वारंवार गर्भपात होणे ही पण दीर्घकालीन गर्भाशय शोथाची म्हणजे सूज येण्याची लक्षणे आहेत. याची कारणे बघा. गर्भाशय शोथ हा अतिथंडीमुळे, विशेषतः मासिक पाळी चालू असेल तर होऊ शकतो. मासिक पाळी नियमितपणे येण्याच्या गोळ्या घेतल्या तरी त्याने सुद्धा हा रोग होऊ शकतो. गर्भपात होण्यासाठी क्षोभकारक औषध घेणे, जुलाब होण्यासाठी औषध घेणे, योनी मार्गामध्ये एखादी वस्तू घालणे किंवा अतिसंभोग ही सूज येण्याची लक्षणे आहेत. सायकल चालवणे, घोडसवारी करणे, नृत्य करणे यामुळे सुद्धा अशक्त स्त्रियांना गर्भाशयाचा शोथ म्हणजे सूज येऊ शकते. गर्भाशय सरकले असेल तरी सुद्धा सूज येऊ शकते. यावर उपचार बघा. आर्तव काळामध्ये थंडीमुळे गर्भाशयाचा शोथ झाला असेल तर उष्ण पाण्याचे स्नान करावे. 2-3 दिवसानंतर उष्ण कटी स्नान घ्यावे. पोट दुखत असेल तर उष्ण व थंड कटी स्नान घ्यावे. दर 2 मिनिटांनी टबामध्ये गरम पाणी काढून थोडे थोडे पाणी घालावे. असे 3 वेळा आवर्तन करावे. गर्भाशय शोथामुळे बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते, त्यामुळे रुग्णाला रोज गरम पाण्याचा एनिमा घ्यावा. यासाठी पोटावर अदलून बदलून उष्ण थंड पाण्याच्या पट्ट्या घ्याव्यात. रोगाचे स्वरूप दीर्घकालीन असेल तर संपूर्ण आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सुरुवातीला रुग्णाने 2-3 दिवस संत्र्याचा रस घेऊन लंघन करावे. सकाळी 8 पासून ते रात्री 8 पर्यंत 2 तासांनी संत्र्याचा रस निम्मे पाणी टाकून घ्यावा. संत्र्याचा रस नको असेल तर गाजर किंवा काकडीचा रस घ्यावा. याच काळामध्ये रोज कोमट पाण्याचा एनिमा घ्यावा. लंघन काळानंतर संतुलित आहार करावा. आहारामध्ये विविध प्रकारचे बिया, कवच, फळे, धान्य, भाज्या आणि फळांचा समावेश असावा. यासोबत दूध, दही, ताक, वनस्पतीजन्य तेल आणि मध हे पदार्थ खावेत. आवश्यकता असल्यास 1-2 महिन्यानंतर काही दिवसांनी लंघन करावे. बद्धकोष्ठता दूर करण्याचे सर्व प्रयत्न करावेत. साखर, मैद्याचे पदार्थ, पेस्ट्री, मिठाई, केक, रिफाइंड धान्य, तेलकट आणि तळलेले पदार्थ, लोणची, सॉस, पापड हे पदार्थ खाऊ नये. रुग्णाने रोज नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. सर्वांगासन, उत्तपादासन, भुजंगासन, शवासन ही योगासने गर्भाशयावर शोथावर लाभदायक आहेत. संपूर्ण आरोग्य सुधारल्याशिवाय कोणताही रोग बरे होऊ शकत नाही. रक्त शुद्ध झाले पाहिजे, मज्जातंतूचे कार्य सुधारायला हवे, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडायला हवे, तरच रोगावर केलेला उपचार हा यशस्वी होतो.
तर आपल्याला ही माहिती कशी वाटली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.